नमस्कार, मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत करतो। विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा विषय वयोवृद्ध नागरिकांच्या संदर्भातला आहे। त्यामुळे लोकसंवादच्या व्यासपीठावरून सुरुवातीलाच एक विनंती करतो की हा विषय वयोवृद्ध नागरिकांचा असला तरी शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, गाव पातळीवरच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय आता लावून धरायचा आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने आपण वयोवृद्ध नागरिकांना काही मदत करू शकतो का, या संदर्भाने आपल्याला चर्चा करायची आहे। आता ही चर्चा करण्यामागे दोन कारणं आहेत। गेल्या 4-5 महिन्यापासून वयोवृद्ध नागरिकांना अनुदानाची रक्कम मिळत नाही। म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांच्या मिळून ज्या योजना आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे, इंदिरा गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आहे, या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, जे वयोवृद्ध नागरिक आहेत, वंचित आहेत, उपेक्षित आहेत, अशा घटकांना जो लाभ दिला जातो तो लाभ गेल्या 4-5 महिन्यापासून मिळत नाही आणि त्यामुळं हे नागरिक हतबल झाल्याचं चित्र आपण तहसील कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आजूबाजूला पाहतो आहोत। 70, 80, 85 वयापर्यंतचे हे वयोवृद्ध स्त्री पुरुष नागरिक, काही अपंग निराधार योजनेतले हे घटक, असे हे जे नागरिक आहेत, हे नागरिक तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत। गर्दी करण्याची दोन कारणं आपल्याला दिसत आहेत। एक तर 4 महिन्यापासून त्यांचं अनुदान मिळालेलं नाही आणि दुसरं लाडक्या बहिणीमुळे आपलं अनुदान जातंय की काय, किंवा आपल्याला जो पगार मिळतोय तो पगार बंद होतोय की काय, अशी अफवा आता महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते आहे। मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, या संदर्भात तहसील प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। कुणाचाही पगार बंद होणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही। हे जे अनुदान त्यांना मिळतं हे विविध योजनेतून मिळतं आणि या योजनेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा अर्धा वाटा आहे। संजय गांधी निराधार योजना आहे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आहे, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आहे। या योजनेमधून निराधारांना जी रक्कम महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला दिली जाते, ती रक्कम नेमकी या 3-4 महिन्यामध्ये मिळाली नाही। आता अफवा अशी आहे की लाडकी बहीण ही जी योजना राज्य सरकारने राबवली आणि त्यासाठी जो निधी वाटप झाला, हा निधी आपल्याला अडवा आला असं ग्रामीण भागातील या योजनेतल्या वयोवृद्ध नागरिकांना वाटतं आणि लाडक्या बहिणीमुळं आपला पगार बंद होतो की काय, अशी हतबलता ते आता व्यक्त करतायत। मात्र कोणत्याही वंचित उपेक्षित घटकावर अन्याय होणार नाही। त्यांना जे अनुदान मिळतं ते त्यांना नक्की मिळणार आहे, परंतु भारत सरकारचा अर्थात केंद्र सरकारचा एक उपक्रम आहे। आता हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि तो राज्य सरकारनं राबवायचा आहे। तर हा उपक्रम कोणता आहे? DBT नावाचं एक सेक्शन आहे। आता हा उपक्रम केंद्र शासनाचा आहे। DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय, तर आता यापुढं ज्या योजनेमध्ये हे लाभार्थी आहेत किंवा ज्या ज्या योजनेचा लाभ वयोवृद्ध नागरिकांना मिळतो, पात्र लाभार्थ्यांना मिळतो, त्या सर्व लाभार्थ्यांना यापुढे त्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर होणार आहेत आणि त्यामुळं DBT नावाचा जो काही उपक्रम आहे तो सुरू आहे। आता हे जे DBT धोरण आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमचं बँक खातं आधार लिंक झालेलं असलं पाहिजे आणि आधार लिंक झालेल्या या बँक खात्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचं खातं आधार लिंक झालेलं आहे, अशा सर्व नागरिकांना आता थेट पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊन पडणार आहेत। अतिशय चांगला उपक्रम आहे, परंतु गोंधळाची स्थिती आहे। काहींनी संभ्रम निर्माण केल्याचं वातावरण आपल्याला दिसतंय। बीड जिल्ह्यातल्या गेवराई तहसील कार्यालयात या विभागाचे जे नायब तहसीलदार आहेत ते श्री सोनवणे यांच्याशी मी संवाद साधला आणि DBT धोरण नेमकं काय आहे, लोक गोंधळून गेलेले आहेत, लोक तहसील कार्यालयामध्ये गर्दी करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्यांना दिलासा दिला पाहिजे। हे नागरिक 60, 70, 80, 85 वयापर्यंतचे आहेत। त्यांना ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी येणं आणि माहिती अशी आहे की एक माणूस, एक नागरिक 4-4, 5-5 वेळा तहसील कार्यालयात चक्रा मारतोय। त्यामुळे हे थांबलं पाहिजे, त्यांची ससे होलपट थांबली पाहिजे। अनेक नागरिकांचा, अनेक वयोवृद्ध नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना माहिती मिळावी, हाच एक लोकसंवादचा एक मूळ उद्देश आहे। या संदर्भात सोनवणे सरांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली पाहिजे आणि या दृष्टीने आता ग्रामीण भागातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी अशा सर्व निराधारांना समजावून सांगितलं पाहिजे। प्रत्येक सर्कलच्या अर्थात मोठ्या गावामध्ये तहसीलचे कर्मचारी तिथे येत आहेत,
नागरिकांना मदत करतायत। DBTच्या संदर्भामध्ये प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचं आधार कार्ड, स्वतःचं बँक पासबुक, स्वतःचा एक फोटो सोबत आणायचा आहे आणि त्यानंतर तिथं तुम्हाला आधार लिंक करून देण्यात येणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक आवश्यक आहे। तुमचा मोबाईल नंबर असला पाहिजे किंवा स्वतः तुम्ही जर मोबाईल वापरत असाल तर तो मोबाईल घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, त्या केंद्रावर जायचं आहे। त्या ठिकाणी तहसील कर्मचारी तुम्हाला मदत करतील। मात्र कुणीही शहरामध्ये येऊ नये, तहसील कार्यालयात चक्रा मारू नका। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक ऊन पडतंय, असं स्वतः आवाहन श्री सोनवणे यांनी केलेलं आहे। DBTच्या संदर्भातलं त्यांचं धोरण अगदी स्पष्ट आहे, कुणाचाही पगार बंद होणार नाही। या संदर्भामध्ये गेवराई तालुका जिल्हा बीड येथील नायब तहसीलदार श्री सोनवणे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। त्यांनी मांडलेली जी भूमिका आहे, त्यांनी नेमकं काय आव्हान केलेलं आहे ते आपण आत्ता पाहूया। नमस्कार, मी संजय सोनवणे, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय गेवराई। सर्व संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना याच्या लाभार्थ्यांना मी आवाहन करतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बरीचशी वृद्ध मंडळी, अपंग मंडळी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत। त्यामुळे कुठलीही ऊन लागण्याची घटना वगैरे होऊ शकते। वस्तुतः बऱ्याच लोकांचं आधी DBT झालेलं आहे तरीसुद्धा ते शेजारचं बघून करतायत, तर कृपा करून असं करू नका। आपल्याला मेसेज आला असेल तर आपण पुन्हा येण्याची आवश्यकता नाही आणि अपंगांना विशेषतः OTP येत नाही, त्यामुळे ते पुन्हा इथे येऊन गर्दी करतात, चक्कर मारतायत। तर त्यांना मी विनंती करतो की आपल्याला OTPची आवश्यकता नसते, त्यामुळे कृपा करून आपण आपला वेळ वाया घालवू नका। आणि आम्ही महसूल मंडळ निहाय, रेव्हेन्यू सर्कल निहाय कॅम्पचे आयोजन केलेले आहेत। त्यानुसार आतापर्यंत उमापूर तसेच तलवाडा आणि जातेगाव येथील कॅम्प संपन्न झालेले आहेत व उद्या आणि परवा सुट्टी असली तरी आम्ही हा कॅम्प सुरू ठेवणार आहोत। शुक्रवार आणि शनिवार सिरसदेवी या महसूल मंडळात आपला कॅम्प राहणार आहे व सोमवार आणि मंगळवार पाचेगाव महसूल मंडळात हा कॅम्प राहणार आहे। तरी सर्वांना विनंती आहे की आपण कृपा करून तहसील कार्यालयात गर्दी करू नये, आपला वेळही वाया जाईल। त्यापेक्षा आम्ही आपल्या ठिकाणी येणार आहोत आणि आपल्या गावामध्ये आपल्याला याची माहिती तलाठी यांच्यामार्फत मिळणार आहे, त्यामुळे कुणी गोंधळून जायचं नाही। तलाठी हे स्वतः आपल्याला माहिती देणार आहेत, त्यानुसार आपल्या सर्कलच्या ठिकाणी, महसूल मंडळाच्या ठिकाणी आपण येऊन हे DBTचं काम करून घ्यायचं आहे। वस्तुतः आम्हाला आपला त्रास कमी करायचा आहे, त्यामुळे आम्ही हे कॅम्पचे आयोजन केलं आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो की कृपा करून आपला वेळ वाया घालवू नका, तहसील कार्यालयात गर्दी करू नका। आम्ही आपल्या ठिकाणी येणार आहोत मंडळाच्या आणि आपली सेवा करणार आहोत। धन्यवाद।